उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बारामतीकरांनी देशात विक्रम केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या पोटनिवडणुकीत तब्बल 2,17,875 मतांनी निवडून देत म्हणजे मताधिक्य देत देशामध्ये विक्रम नोंदवलेला आहे। आजपर्यंत कोणीही या एवढ्या मताधिक्याने विजय झालेला नाही। यापूर्वी साहेबाबाद मतदारसंघातून सुनील कुमार शर्मा हे भाजपचे उमेदवार 2,14,835 मतांनी विजय झाले होते। त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवर नोंद झाली होती। आता तोही विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला असून बारामतीकरांनी अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून केलेलं मतदान देशात विक्रमी ठरलं आहे। या मतमोजणी प्रक्रियेनंतर अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीतील अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अजित पवारांना अभिवादन केलं आणि बारामतीकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। बारामतीकर बोलत नाहीत, बारामतीकर कृतीतून दाखवून देतात, हे पुन्हा एकदा बारामतीकरांनी दाखवून दिलं। विरोधक 23 उमेदवारांची फक्त डिपॉझिटच जप्त केली नाहीत तर त्यांना बोटावर मोजता येतील एवढीच मतं बारामतीकरांनी दिली। बारामतीकरांनी केलेल्या या अभूतपूर्व मतदानाची चर्चा सध्या राज्यात आणि देशात देखील सुरू आहे। कारण देशामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळा या राज्यातील मतमोजणीची प्रक्रिया सुरू असतानाच बारामतीतील या पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयाची देखील तेवढीच चर्चा झाली आहे। बारामतीकरांनी अत्यंत शिस्तबद्धपणे मतदान केलं आणि हे मतदान अशा पद्धतीने झालं की अनेक मतदान केंद्रावर पैकीच्या पैकी मते सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडलेले आहेत। बारामतीकरांनी काहीही न बोलता जे मतदान करायचे ते पूर्ण अजित पवारांना स्मरून मतदान करायचं अशा भावनेनेच हे मतदान केल्याचं दिसतं आणि बारामतीचा हाच विक्रम देशामध्ये देखील बारामतीकरांनी करून दाखवलेला आहे।